Hello dear student, welcome back to my channel Fun Learning with Vanishri. So today we are going to learn 6th standard English and chapter name is 1.5 a Kabaddi match. आता तुम्ही as you can see in the picture इथे आपल्याला असं दिसतंय की हे काय आहे कबड्डीचं ग्राउंड आहे ठीक आहे आणि कबड्डी हे सर्व मुलांना माहिती आहे कारण आपण शाळेत खेळत असतो मुलांमध्ये मॅचेस होत असतात कबड्डीचे तर हा सर्वांचा लोकप्रिय असा खेळ आहे ॲटलिस्ट भारतामध्ये तरी तर आपण याच बद्दल इथे बघणार आहोत की कबड्डी स्पोर्ट्स बद्दल तुम्हाला थोडीफार इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणखी एक छोटीशी स्टोरी आहे ठीक आहे तर तेच आपण बघणार आहोत सो लेट्स स्टार्ट अवर लेसन सो काय सांगितलेलं आहे बघा The school sports meet was scheduled next month. The practice matches had already begun. The school sports काय होते स्कूल स्पोर्ट्समध्ये त्यांचे जे होते ते स्केड्युल्ड ऑलरेडी ठरलेले होते की ते नेक्स्ट मंथमध्ये काय होणार होते मॅचेस होणार होते स्पोर्ट्स होणार होते आपल्या शाळेमध्ये असतं ना की स्पोर्ट्स डे होणार आहेत तेव्हा वेगवेगळे स्पोर्ट्स हे खेळले जातात त्याचप्रमाणे इथे सुद्धा स्पोर्ट्सचे स्केड्यूल फिक्स झालं होतं आणि ते कधी होणार होते नेक्स्ट मंथमध्ये द प्रॅक्टिस मॅचेस हॅड ऑलरेडी बिगन 9th B were the favorites as they had strong players in their team. So 9th B हे जे होती हे टीम सर्वांची फेवरेट होती वाय इट वॉज फेवरेट टीम ऑफ ऑल का होती ती बिकॉज त्यांनी आत्तापर्यंत सर्व मॅचेस जिंकलेले होते आणि इट वॉज व्हेरी स्ट्रॉंग टीम ती खूप स्ट्रॉंग अशी टीम होती तिथले जे प्लेयर्स होते ते खूप स्ट्रॉंग होते द कबड्डी ट्रायल्स वर ऑन दिस इयर देअर वर 3 न्यू स्टुडंट्स इन क्लास 9th A आता कबड्डीचे जे मॅचेसचे ट्रायल्स जे होते ते ऑलरेडी सुरू झाले होते आता ही जी मॅच होणार होती ती 9th A आणि 9th B मध्ये होणार होती सो 9th A मध्ये यावर्षी 3 न्यू स्टुडंट्स हॅड जॉईंड देअर आता न्यू स्टुडंट्स जॉईन झाले होते टू एव्हरीवन सरप्राईज दे प्रूव्ह टू बी आउटस्टँडिंग प्लेयर्स आणि ते सगळ्यांना त्यांनी काय केलं होतं सरप्राईज केलं होतं का कारण ते सुद्धा काय होते आउटस्टँडिंग प्लेयर्स होते सो 9th A's होप सोर्ड आता इथे काय सांगितलेलं आहे की 9th A's होप सोर्ड म्हणजे 9th A जी टीम होती ती दरवर्षी हारत होती पण आता यावर्षी त्यांच्या टीममध्ये नवीन 3 प्लेयर आले होते नवीन 9th A मध्ये न्यू 3 ॲडमिशन्स झाले असल्यामुळे 9th A ची जी टीम होती त्यांना अशा होप्स होत्या की यावर्षी ते काय करू शकतात जिंकू शकतात सो तुम्ही पिक्चरमध्ये बघत असणार तर तुम्हाला 2 कलरचे टी शर्ट दिसत आहे जे एक ऑरेंज कलरची एक टीम आहे आणि एक ब्ल्यू कलरची आहे आणि इकडे बाजूला जो उभा आहे तो रेफरी आहे म्हणजे अंपायर ज्याला आपण म्हणतो ठीक आहे सो ऑरेंज कलरची जी टीम आहे ती 9th A ची टीम आहे आणि ब्ल्यू कलरची जी टीम आहे ती 9th B आहे बघा when the match started all the spectators clapped and boosted the moral of both the teams स्पेक्टॅटर्स म्हणजे जे मॅचेस बघायला आलेले प्रेक्षक ज्याला आपण म्हणतो तर ते काय करत होते ते बूस्टेड करत होते त्यांची एनर्जी म्हणजे त्यांच्या एनर्जीला काय करतो तुम्ही बघता क्रिकेट मॅचमध्ये वगैरे आपण जेव्हा जे प्लेयर्स असतात त्यांना बूस्ट करण्यासाठी त्यांना चिअरअप करण्यासाठी आपण क्लॅप करतो आपण त्यांना आवाज देत असतो त्यांच्या टीमचं सारखं नाव घेत असतो यांनी काय होत असतं प्लेयरमध्ये एक वेगळी एनर्जी क्रिएट होत असते सो 9th A won the toss and sent their raider गोविंद बघा इथे कोण टॉस जिंकलेली आहे 9th A टॉस जिंकलेली आहे आणि त्यांनी काय केलेलं आहे त्यांचा जो रेडर आहे त्याला पाठवलेला आहे गोविंदला 9th A मध्ये कोण आहे गोविंद ठीक आहे he was so swift that before the opponents realized it he had touched सुरेश from 9th B गोविंद हा 9th A मधला प्लेयर होता आणि he was so swift म्हणजे काय खूप जास्त चपळ होता खूप जास्त क्विक होता फास्ट होता आणि त्यांनी काय केलं होतं 9th B च्या सुरेशला त्याने काय केलं होतं टच केलं होतं अपोनेंट्स म्हणजे काय विरोधी जे तुमची दुसरी प्लेयर्सची टीम असते त्याला अपोनेंट्स टीम म्हटल्या जाते आपल्या विरोधी जी टीम असते ती सो त्याने कोणाला टच केलं होतं सुरेश फ्रॉम 9th B मधल्या सुरेशला त्याने टच केलं अँड ही केम बॅक अँड वॉज ऑलरेडी हेडिंग होम आणि तो स्वतःच्या घरात परत आला
अ पॉइंट वॉज स्कोर्ड आणि तिथे 9th A ला 1 पॉइंट मिळालेला आहे. आपण आतापर्यंत इंट्रोडक्शन मध्ये काय बघितलं होतं की 9th B वॉज अ व्हेरी पॉवरफुल अँड स्ट्रॉंग टीम. ओके. Ravi from 9th B was very strong player. He alone was sufficient to catch hold of any player so tightly in between his legs twisted like a scissors that releasing oneself from his grip was next to impossible. रवी जो फ्रॉम 9th B मधला होता तो एकटाच प्लेयर, इट वॉज अ अलोन सफिशियंट प्लेयर टू होल्ड कॅच होल्ड टू अनादर प्लेयर. त्याचं म्हणजे तो एकटाच इतका सफिशियंट होता की एखाद्या प्लेयरला जर त्याने पकडलं तर तो त्याला सोडायचं नाही. म्हणजे त्याची ग्रीप इतकी पकड मजबूत होती. तर तो काय करायचा, त्यांचा जो लेग्स असायचे त्या म्हणजे जे पण दुसऱ्या टीमचे जे पण प्लेयर असतील त्यांच्या लेग्सला तो असं सीझर्स मध्ये म्हणजे स्वतःच्या पायाचं सीझर बनवून तो ट्विस्ट करायचा. ठीक आहे. आणि त्याच्या याच्यातून सुटणं, त्याच्या तावडीतून सुटणं इट वॉज इम्पॉसिबल फॉर द अनादर प्लेयर. दुसऱ्या प्लेयरसाठी काय होऊन बसायचं, इम्पॉसिबल होऊन बसायचं. All the players were literally afraid of him. These ace player had won many matches. हे जे प्लेयर्स होते ते काय होते, खूप जास्त काय होते, हायली स्किल्ड होते. एस प्लेयर म्हणजे काय, हायली स्किल्ड टॅलेंटेड प्लेयर होते. कोण, 9th B मधले. म्हणून सगळेजण एव्हरीवन वॉज अफ्रेड ऑफ देम. सगळेजण त्यांना घाबरून होते. सो विथ द सपोर्ट ऑफ मोहन अँड विनोद 9th B वर अनबिटेबल. आणि मोहन आणि विनोदचं जेव्हा सपोर्ट मिळायचं तेव्हा ही जी टीम होती ती काय होऊन जायची, अनबिटेबल. अनबिटेबल म्हणजे काय, त्यांना हरवणे इम्पॉसिबल असायचं. तर या टीम मध्ये आपण बघतो की रवी, मोहन, विनोद हे जे असे प्लेयर्स होते की हे अनबिटेबल प्लेयर्स होते, त्यांना आपण बीट करू शकत नव्हते. मंगेश फ्रॉम 9th A वॉज ऑल्सो स्ट्रॉंग प्लेयर. काय दिलेलं आहे, मंगेश फ्रॉम 9th A वॉज ऑल्सो स्ट्रॉंग. ही वॉज अ गुड मॅच फॉर रवी. मंगेश जो होता 9th A मधला तो रवीला करेक्ट मॅच होता. रवी हा फ्रॉम 9th B मधला होता. सो जेवढे पॉवर रवीकडे होते, जेवढे स्किल्ड रवीकडे होते तो सेम मंगेशकडे पण होते असं इथे सांगितलेलं आहे. रवी वॉज रिलॅक्स ॲज ही हॅड नेव्हर ड्रीम्ड ऑफ एनी स्ट्रॉंग अपोजिशन फ्रॉम एनी टीम. रवी इथे काय झालेलं आहे, खूपच रिलॅक्स्ड आहे, कारण त्याने कधी स्वप्नातही विचार केलेला नाहीये की त्याला कुणीतरी कॉम्पिटिशन देणारं कुठल्याही टीम मध्ये तयार असेल. When Mangesh was wrestled down by Ravi and his friends, everyone in the spectators thought that 9A would lose Mangesh. जेव्हा मंगेश जेव्हा त्यांच्या टीम मध्ये गेला त्यांना हरवण्यासाठी, तेव्हा सगळ्यांना असं वाटत होतं की मंगेश आता काय होणार आहे, हरणार आहे. 9th A मंगेशला काय होणार, हा म्हणजे मंगेश काय होणार, त्या टीम मधून हरणार आहे. सर्वांना तसंच वाटत होतं. But he was on the ground with the anti-riders catching hold of his waist and legs. But Mangesh proved his mettle. काय सांगितलेलं आहे, मंगेशनी स्वतःचा उत्साह इथे दाखवलेला आहे. मेटल म्हणजे काय, उत्साह दाखवणे. त्याने दाखवलं, ही was on the ground with the anti-raiders catching hold of his waist and legs. आता अँटी रेडर्स म्हणजे काय होतं, रेडर्स म्हणजे काय, आपल्या टीम मधून एखादा माणूस जातो तो, ठीक आहे. आणि अँटी रेडर्स म्हणजे जे अपोनेंट त्या रेडरला थांबवत असतात, ठीक आहे. स्लोली ही इंच टुवर्ड, इथे तुम्ही ऑरेंज टी शर्ट मध्ये ज्याला बघत आहात तो कोण आहे, मंगेश. आणि हे जे तिघ आहेत हे कोण आहेत, आपण ते पुढे बघूया, ठीक आहे. आता इथे मंगेश काय करतोय, मंगेशने त्यांना टच केलेलं आहे आणि तो त्याच्या घराकडे परत जाण्यासाठी ट्राय करतोय. जर हे तुम्ही पिक्चर मध्ये इथे दिसतंय. स्लोली ही इंच टुवर्ड्स हिज कोर्ट, तो त्याच्या हळूहळू त्याच्या कोर्टकडे जाण्यासाठी ट्राय करतोय. ऑल द अँटी रेडर्स, म्हणजे हे ब्ल्यू टी शर्ट वाले जे आहेत ते काय झाले, अँटी रेडर्स. आणि ऑरेंज टी शर्ट वाला जो मंगेश आहे तो काय आहे, रेडर. तर हे जे ऑल अँटी रेडर्स ट्राईंग टू स्टॉप मंगेश. ओके. सो विथ ऑल देअर माइट वर ट्राईंग देअर बेस्ट टू पुल हिम बॅक, त्याला मागे ओढण्याचं ते काय करत आहे, प्रयत्न करत आहे. बट विथ अ ग्रेट डिटर्मिनेशन अँड विदाउट लुझिंग हिज ब्रेथ मंगेश सक्सेसफुली टच द मिडलाईन. आपल्याला माहिती आहे कबड्डीमध्ये आपल्याला ब्रीदिंग सोडायची नसते आणि आपल्याला सारखं
काय म्हणायचं असतं, कबड्डी कबड्डी असं म्हणत राहावं लागतं. जर आपण कबड्डी म्हणणं सोडलं तर आपण तिथेच आउट होत असतो. सो त्यांनी काय केलेलं आहे, मंगेशनी स्वतःचं ब्रीथ म्हणजे स्वतःचा श्वास सोडलेला नाही आणि तो कंटिन्युअसली ते चॅन्टिंग करत होता. सो सक्सेसफुली टच द मिड लाईन. त्याने ही जी लाईन होती व्हाईट कलरची ती त्याने मिड लाईन त्याने काय केलेली आहे, टच केली आहे. देअर वेअर चिअर्स इन द एअर आणि सगळीकडे लोक चिअर्स करायला लागले. इट वॉज इम्पॉसिबल थिंग्स हॅपन्ड. कारण सगळ्यांना माहिती होते की 9th बी इट वॉज अनबीटेबल टीम. बट इथे ते प्रूव्ह झालेलं आहे, मंगेशनी ते करून दाखवलेलं आहे. त्यांचे 3 प्लेयर्स काय झालेले, आउट झालेले आहेत. He had not only saved himself but was also able to score 3 points. त्याने फक्त स्वतःला, मंगेशनी फक्त स्वतःला न वाचवता त्याने काय केलेले, 3 पॉइंट्स स्कोर केलेले आहे. म्हणजे जेवढे प्लेयर्स तो आउट करेल तेवढे प्लेयर्सचे पॉइंट्स त्या दुसऱ्या टीमला मिळत असतात. सो रवी, मोहन अँड अजिंक्य वर होल्डिंग हिम वर ऑल्सो डिक्लेअर्ड आउट. तर हे जे 3 प्लेयर आहेत आपल्याला पिक्चरमध्ये दिसत आहेत त्या प्लेयर्सची नावं काय आहे, हे जे 3 प्लेयर्स आपण बघतोय या प्लेयर्सची नावं काय आहे, रवी, मोहन अँड अजिंक्य. ते काय झालेले आहेत, ते डिक्लेअर्ड करण्यात आले आहेत आउट म्हणून. ठीक आहे सर स्टुडंट, इथपर्यंत समजलं असेल आय होप. हु वर होल्डिंग हिम वर ऑल्सो डिक्लेअर्ड आउट. आता आपण पुढे बघूया. Now 9th B began to play cautiously. Mihir, one of their raider, even managed to tag Sohan in 9th A. आता जी 9th B फुल ऑन कॉन्फिडन्स मध्ये होती, आता ते काय झालेले, कॉशियसली म्हणजे खूप काळजीपूर्वक खेळत आहेत. One of their raiders even managed to tag Sohan in 9th A. 9th A मधलं जे सोहन आहे त्याला मॅनेज करण्याचं काम करत आहेत. आता इथे बघूया. नथिंग मच हॅपन्ड इन द नेक्स्ट फ्यू रेड्स. आता बाकी मधल्यामध्ये खूप रेड्स झालेले आहे पण त्यात असं काही झालेलं नाही, कुणी आउट झालं नाही किंवा काही असं खूप एक्स्ट्रा वॅगंटली कुणी खेळलेलं नाहीये, खूप चांगलं असं खेळलं नाही. बाकीचे ह्या नॉर्मल रेड्स होत्या. नंतर सांगितलेलं आहे की नॉट इट वॉज विवेक रेड, ही ऑलवेज प्लेड विथ अ स्ट्रॅटेजीज अँड दे वर्कड फाईन. The remaining 3 players from 9th B trapped Vivek. काय सांगितलेले आहे की ही ऑलवेज प्लेड विथ द स्ट्रॅटेजीज. आता आपण विवेकला बघतोय, विवेक फ्रॉम द 9th B. विवेक हा कुठल्या क्लासमधला आहे, 9th B मधलेला आहे. आणि त्याच्यासाठी हे जे 3 प्लेयर्स उरलेले होते 9th A मध्ये, त्यांनी काय केलं होतं, एक ट्रॅप तयार केला होता, एक सापळा रचलेला होता आणि तो त्या सापळ्यात पडलेला होता. आता विवेक ही स्लोली मूव बॅक टुवर्ड्स हिज कोर्ट. तो सुद्धा काय करत होता, हळूहळू आपल्या कोर्टकडे जाण्याचा प्रयत्न करत होता. द 3 अँटी रेडर्स ऑल्सो मूव्ड विथ हिम. आणि ते जे 3 अँटी रेडर्स होते ते काय करत होते, विवेकला मागे ओढण्याचा प्रयत्न करत होते. When they caught his arm and were trying to pull him back, Vivek slipped his leg beyond the midline. जेव्हा ते त्याला ओढण्याचा प्रयत्न करत होते त्याने त्याचा पाय काय केलेला आहे, मिडलाईन कडे तो घेऊन गेलेला आहे. With the anti-raider still hanging on to his arm, the whole of the 9th B team was declared out. त्या लोकांनी त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न करून ठेवला होता, पण ते विवेकनी काय केलेलं आहे, स्वतःचा पाय स्लिप करून त्याने तो पाय मिडलाईन पर्यंत पोहोचवला. आणि इथे जे 3 प्लेयर्स अँटी रेडर्स होते ते इथे काय झालेले आहे स्टुडंट्स, आउट झालेले आहेत. 9th A had actually managed to get 3 more bonus points of Lona. आता बघा इथे काय सांगितलेलं आहे की 9th A ला ऑलरेडी 3 पॉइंट्स मिळाले होते आणि आता त्यांना परत 3 पॉइंट्स मिळालेले बोनस पॉइंट्स म्हणून. आता इथे लोना म्हणजे काय, लोना म्हणजे अ बोनस पॉइंट्स. नवीन वर्ड्स इथे आलेले आहे. लोना म्हणजे काय होतं, अ बोनस पॉइंट्स. इट वॉज अन आयसिंग ऑफ द केक. आयसिंग ऑफ द केक आपण याला असं म्हणू शकतो की तो आउट पण नाही झाला आणि त्याच्याबरोबर 3 लोक काय झाले होते, आउट झाले होते 9th B चे. सो इट वॉज लाईक अ आयसिंग ऑन द केक. सोने पे सुहागा ज्याला आपण म्हणत असतो त्याचप्रमाणे हे काय आहे, एक आयसिंग ऑन द केक हे जे आहे
इथे म्हटलेलं आहे. व्हॉट अँड इनवेबल स्कोर. इनवेबल स्कोर म्हणजे काय आहे की लोकांना हेवा वाटेल असा स्कोर त्यांनी करून दाखवलेला होता. लोकांना विश्वास बसणार नाही असा स्कोर त्यांनी केलेला होता. इट सेट द हेड्स ऑफ 9B reeling. After the half-time breaks, the star players of 9th A were full of confidence. Once again, they managed to catch hold of the ace raider Mohan. बघा आता हाफ टाइम झालेला होता ब्रेक नंतर. त्यानंतर टीम्स आपापली पोझिशन चेंज करत असतात. आता 9th A जे होते ते फुल कॉन्फिडन्समध्ये होते आणि परत त्यांनी काय केलेलं आहे, दे मॅनेज टू कॅच होल्ड द एस रेडर्स मोहन. मोहन जो होता 9th B मधला तो खूप स्किल्ड असा प्लेयर होता. तर त्याला काय केलेलं आहे, त्याला आउट करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. अजिंक्य अँड रवी ऑल्सो. 9th A outplayed 9th B in all the areas of कबड्डी. 9th A ही जी टीम होती ती प्रत्येक ठिकाणी 9th B पेक्षा चांगली खेळलेली होती. तर याच्यामध्ये देअर टीम स्पिरिट, देअर कॉन्फिडन्स, देअर स्ट्रॅटेजीज, देअर स्विफ्टनेस, सफलनेस हेल्प देम. बघा त्यांची जी टीम स्पिरिट होती, त्यांचं कॉन्फिडन्स होता, त्यांची स्ट्रॅटेजीज ज्या होत्या किंवा त्यांचं स्विफ्टनेस म्हणजे ज्याला आपण चपळपणा म्हणतो, सपलनेस होते, ह्या सगळ्या ज्या क्वालिटीज होत्या त्यांच्या टीममध्ये ते त्यांना हेल्प केलेलं आहे की त्यांना विक्ट्री इथे भेटलेली आहे. 9th B who had never tasted defeat earlier. आतापर्यंत कधीही 9th B ला कधीही डिफीट टेस्ट करावी लागलेली नव्हती, बट इथे त्यांना समजले आहे की 9th A सुद्धा काय आहे, परफेक्ट टीम आहे. सो बघा इथे कबड्डीच्या बद्दल तुम्हाला एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे की कसं स्पोर्ट्स आहे. कबड्डी is an ancient sport. It originated in India and has now become popular in many countries. कबड्डी हे काय आहे, एन्शियंट स्पोर्ट्स आहे. एन्शियंट म्हणजे खूप जुन्या काळापासून चालत आलेला स्पोर्ट्स आहे आणि हा कुठून म्हणजे या खेळाचा उगम झालेला, इट्स ओरिजिनेटेड फ्रॉम द इंडिया आणि हे आता इतर सगळ्या कंट्रीजमध्ये आता हे काय झालेलं आहे, पॉप्युलर झालेलं आहे असं सांगितलं आहे. सो दॅट मेनी इंटरनॅशनल इव्हेंट्स आर ऑर्गनाइज. इन दीज इव्हेंट्स इंटरनॅशनल रूल्स आर फॉलोड. आता हा सेम गेम इंटरनॅशनल स्पोर्ट्स म्हणून सुद्धा खेळला जातं, पण तिथे जे रूल्स असतात ते इंटरनॅशनल गेम्सचे रूल्स तिथे फॉलो केले जातात. बट सेव्हरल अदर कबड्डी स्टाईल्स सच ॲज अ संजीवनी, गामिनी, अमर. कबड्डीचे काही स्टाईल्स सांगितलेले आहे, ते आहे संजीवनी, गामिनी, अमर एक्सेट्रा आर फॉलोड इन अ डिफरंट पार्ट्स ऑफ इंडिया. हे जे आहेत हे इंडियाच्या डिफरंट पार्ट्समध्ये खेळल्या जातात. आता आपण इथे बघतोय इन कबड्डी 2 टीम्स ऑफ 7 मेंबर्स ईच फेस ईच अदर. किती 2 टीम्स असतात आणि प्रत्येक टीममध्ये किती मेंबर्स असतात म्हणतात इथे 7. इन अ फ्लॅट रेक्टँग्युलर कोर्ट. आपल्याला माहिती आहे त्याचा जो कोर्ट असतो तो रेक्टँग्युलर शेपमध्ये असतो, त्यामध्ये मुलांना खेळायचं असतं. डिवायडेड बाय अ मिड लाईन आणि मिड लाईनमधून ते दोन्ही कोर्ट काय केले असतं, डिवाइड केलेले असतात. द गेम इज युजली प्लेड इन अ 2 halves विथ अ हाफ टाइम ब्रेक इन बिटवीन. 2 हाफ्समध्ये तो गेम खेळला जातो आणि मधला जो हाफ्स होतो त्याला ब्रेक टाइम असे म्हटलेलं आहे. आफ्टर द ब्रेक द टीम एक्सचेंज देअर साइड्स इन द कोर्ट. जेव्हा त्यांचा ब्रेक टाइम होतो तर ब्रेक टाइम झाल्यानंतर त्या जे प्लेयर्स असतात त्यांना त्यांचे हाऊसेस काय करावे लागतात, चेंज करावे लागतात. त्यांना त्यांचे साइड्स हे चेंज करावे लागतात. टू प्ले द गेम ईच टीम सेंड्स रेडर्स अक्रॉस द मिड लाईन टू अदर टीम. प्रत्येक टीमला आपापला एक रेडर पाठवावा लागतो. द रेडर ट्राईज टू टॅग द अपोनेंट्स अँड रन बॅक टू हिज साईड. रेडर्सचं काम काय असतं, जे अपोनेंट टीममध्ये आहे त्यांना टच करायचं, टॅग करायचं आणि परत आपल्या कोर्टमध्ये रिटर्न बॅक यायचं. ऑल इन वन ब्रेथ आणि ते पण एका ब्रेथमध्ये. टू शो दॅट ही हॅजंट इनहेल्ड अगेन ही हॅज टू चॅन्ट कबड्डी कबड्डी. आणि त्यांना कंटिन्युअसली दे हॅव टू चॅन्टिंग, त्यांना काय करावं लागते, दे हॅव टू चॅन्ट कबड्डी कबड्डी. त्यांना सारखं सारखं कबड्डी बोलत राहावं लागतं ऑल द टाइम. इफ ही हॅज टू इनहेल अगेन ही इज आउट. जर त्यांनी परत श्वास घेतला तर तो तिथे काय होत असतो, आउट होत असतो. द अपोनेंट्स ट्राय टू कॅच द रेडर्स अँड स्टॉप हिम गोईंग बॅक टू हिज हाफ टिल ही लुजेस हिज ब्रेथ. जे अपोनेंट टीम असते ती रेडर्सला स्टॉप करण्याचा प्रयत्न करत असते, कॅच करून ठेवण्याचा प्रयत्न करत असते, जोपर्यंत तो काय करत नाही, तो परत इनहेल करत नाही, परत तो
तोपर्यंत त्याला पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला जाते आणि त्याला आउट डिक्लेअर केल्या जाते. If the raider manages to go back successfully, all the person he has tagged and all those who have touched him are declared out. जो रेडर असतो तो जर सक्सेसफुली आपल्या हाऊसमध्ये किंवा आपल्या घरी चालला जातो, तेव्हा त्याने ज्या ज्या लोकांना टॅग केलेलं आहे, ज्या ज्या लोकांना त्याने टच करून आलेलं आहे आणि ज्या लोकांनी त्याला टच करून ठेवून पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला, ते सगळे काय होत असतात, आउट डिक्लेअर केल्या जातात. For each player declared out, the opposite team scores a point if all the 7 players in a team are out. The opposite team gets bonus points, a lona. जे opposite teamला जे bonus point मिळत असतात त्याला लोना असं म्हटलं जाते. The team with the maximum points wins the match. ज्या टीमकडे जास्तीत जास्त पॉइंट्स असते ती टीम काय होते, विजयी म्हणून ठरलेली असते. नंतर बघा, द गेम ऑफ कबड्डी रिक्वायर्स गुड हेल्थ, मस्क्युलर स्ट्रेंथ, स्ट्रॅटेजिक स्किल्स, अ लॉट ऑफ प्रॅक्टिस अँड अबॉव ऑल. कबड्डी जर खेळायचं असेल तर आपल्याला काय काय गोष्टीची गरज असते, गुड हेल्थ असायला पाहिजे, मस्क्युलर स्ट्रेंथ म्हणजे आपले मसल्स हे खूप स्ट्रेंथ त्याची जरुरी आहे, खूप पॉवरफुल असायला पाहिजे, स्ट्रॅटेजी असल्या पाहिजे, नुसतं शक्ती असून चालत नाही, तर आपल्या स्ट्रॅटेजी पण तेवढे युजफुल असायला पाहिजे, प्रॅक्टिस आणि ह्या सगळ्या गोष्टी अँड ग्रेट डिटर्मिनेशन. इंडियन गर्ल्स अँड बॉईज हॅव ऑलवेज एक्सेल्ड ॲट कबड्डी. काय सांगितलेलं आहे की इंडियामधल्या मुली किंवा मुलं हे नेहमी काय आहेत, एक्सेल आहे. एक्सेल म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे या खेळामध्ये. वुड यू लाईक टू बी अन एस कबड्डी प्लेयर वेन यू आर अ लिटिल ओल्डर. जेव्हा तुम्ही थोडे मोठे होऊन जाणार तर तुम्हाला सुद्धा या कबड्डी स्पोर्ट्समध्ये सर्वश्रेष्ठ खेळाडू बनायचं आहे का, असं त्यांनी विचारलंय. सो who knows, if you make a resolve now, one day you may help win glory for your school, district, even the state and the country. एक दिवस असा येईल की तुम्ही काय कराल, तुम्ही स्वतःच्या शाळेसाठी, डिस्ट्रिक्टसाठी किंवा स्टेटसाठी तुम्ही खेळाल आणि तुम्ही जिंकून याल. तर स्टुडंट, ही होती छोटीशी अशी स्टोरी कबड्डी स्पोर्ट्सची. ठीक आहे, तर इथे आपला हा चॅप्टर काय होतोय, संपतोय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग.